एक ते 10 मिनिट हे सर्व समाजाच्या सामाजिक संघटनेतर्फे जे अभिवादन सभा आहे ते चालू राहील. त्याचबरोबर समाज सुरक्षा पथकाचे अशोकजी पोलीस निरीक्षक अवकाळेच आहेत. महामानव देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिवस निमित्ताने आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला श्रद्धांजली देतो आहे. महामानव देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली तेव्हाच मिळू शकतो जेव्हा ज्या राज्यघटनेला, ज्या संविधानाला, ज्या विचारधारेला त्याने भारतीय समाजात बीजारोपणचं काम केलेलं आहे, त्याच्या वटवृक्ष होईल सर्वांच्या मनात, सर्वांच्या हृदयात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अहोरात्र सतत भारतीय समाजाचे पुरोगामी विचारधारा ज्याला सांगतात, भारतीय समाजामध्ये पुरोगामी विचारधारा आणि जे मानवीय चिंतन असला पाहिजे ते मानवीय चिंतन लोकांच्या मनामध्ये टाकण्याचे प्रयत्न केले त्याने सतत. त्यांचे लिहिलेले वेगवेगळे पुस्तकांमध्ये जे काही लिहिलेले आहे, जोपर्यंत आपण ती विचारधारा आपल्या डोक्यात घालत नाही, डोक्यात आणत नाही, तोपर्यंत त्यांना खरी श्रद्धांजली मिळू शकणार नाही. एकदा ब्रिटिश औपनिवेशिक शासन काळात काही लोक ब्रिटिश हुकुमशाहीचे अवर्षणमुळे लगान भरण्यास सक्षम नव्हते आणि जेव्हा लगान वसुलीसाठी ब्रिटिश कारिंदे आले आणि त्यांचे जे काही जमीन जागा वगैरे होती त्याला लिलाव करायला लागले, तेव्हा अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरकडे पोहोचले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट होते, दिल्ली बार ॲट लॉ जी उपाधी त्यांच्याकडे होती. त्याने सांगितले याच्या कानूनी लढा देऊ आम्ही, पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत तुमचे पुस्तकांना
हात लावू देऊ नका. बाकी गोष्टी काय आहे, लिलाव करत असेल, काय करत असेल, ते आपण कानूनी लढा घेऊ. आज पण आपण कोणाला पुस्तकाला हात लावू देत नाही आणि स्वतः पण पुस्तकांना हात लावत नाही. हे अपेक्षित नव्हता त्यांना. अपेक्षित होता की आपण वाचन करा, आपण शिकावे. शिकले तरच पुढे जाणार, शिकलेशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जेव्हा डी.लिट. भारत लॉची उपाधी प्राप्त करून परत आले तर त्यांचे हितैषीपैकी, त्यांचे शुभचिंतकपैकी एक होते छत्रपती शाहूजी महाराज कोल्हापूरचे. ते त्यांना भेटायला आल्यानंतर ते त्यांच्या घरी गेले. आई रमाई चहा करायला आतमध्ये गेल्या. परत आल्या तर त्याने काय बघितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या डोक्यावर छत्रपती शाहूजी महाराजने त्यांची राजपगडी ठेवलेली आहे. अत्यंत आनंद विभोर होऊन आई रमाईने सांगितले, हा मोठा आश्चर्य आहे, आपण छत्रपती शाहूजी महाराजचे कोल्हापूरची राजपगडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या डोक्यावर ठेवली. हा मोठा सन्मान आहे, अत्यंत मोठा सन्मान आहे. तेव्हा छत्रपती शाहूजी महाराजने सांगितले, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान नाही, हे माझे राजपगडीचा सन्मान आहे. जर आपण शिकलो आहे, आपण शिक्षण घेतलेले आहे, आपल्याकडे ज्ञान आहे, तर संस्कृतमध्ये पण एक श्लोक आहे, स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. घरात राजा जे असतो ना, ज्यांच्याकडे संपत्ती जायदाद असतो, ते घरात पूजले जातात, पण विद्वान सगळीकडे पूजले जातात. विद्या विदेश गमने बंधुजनो विद्या गुरुणाम गुरु. दुसऱ्या ठिकाणी गेले तर विद्यापेक्षा मोठा बंधू दुसरा नाही आहे, दुसरा मित्र नाही आहे तुमचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना हे अपेक्षित होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हे जे जातीवादी वर्णवादी तंत्र होते ते संपलं पाहिजे, यासाठी त्याने समतावादी विचारधारा, अर्थात बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, साधू साधू साधू, म्हणजे ते अंगीकार. कारण त्याने जेव्हा ते विचारधारा अध्ययन केला बुद्ध आणि धम्मचा, आपल्याला माहिती आहे की शेवटची त्यांची पुस्तक हीच होती. तर ती विचारधारा वाचन केल्यानंतर त्यांना समजलं की या जगात दुःख फक्त दुसऱ्यांचे पिळवणूकमुळे होत नाही. मार्क्स लिहितात की या जगात जे कष्ट आहे ते दुसऱ्यांचे पिळवणूकमुळे आहे, आणि हा पिळवणूक समाप्त करण्यासाठी खाजगी संपत्ती आणि नष्ट करून, वर्ग संघर्ष करून हा पिळवणूक समाप्त केला जाऊ शकतो. पण बुद्ध वेगळेच सांगतात. तथागत गौतम बुद्ध सांगतात संघर्ष स्वतः दुःखाचा एक कारण आहे, आणि त्यामुळे तथागत गौतम बुद्धने फक्त सम्यक मार्ग दिला नाही. सम्यक मार्ग म्हणजे प्रत्येक व्यवहार हार्मनीने, म्हणजे सामंजस्याने व्हायला पाहिजे.
सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञान, सम्यक आचार, सम्यक व्यायाम, सम्यक व्यवहार, सम्यक धारणा, सम्यक ध्यान, सम्यक समाधी, हे जे सर्व आहे ते सामंजस्याने पाहिजे. अष्टांगिक मार्ग ज्याला सांगतात, ज्याचं गोल्डन मीन सांगतात. पण तेवढेच नव्हे तर ते पंचशीलच्या सिद्धांतात गोदर देतात. दुसऱ्यांचे पिळवणूकमुळे दुःख तर होतोच, आपले गैरवर्तणूकमुळे पण दुःख पोचतो. आणि आपला गैरवर्तणूक काय आहे तेच पंचशील सिद्धांतमध्ये आहे की पानाती पाता वीरमणी शिक्कापदम समाधियामी, अदिनदाना वीरमणी शिक्कापदम समाधियामी, मूषावादा वीरमणी शिक्कापदम समाधियामी, सुरामेरमज पमादठाना वीरमणी शिक्कापदम समाधियामी, कामेषु मिथ्याचारा वीरमणी शिक्कापदम समाधियामी. साधू साधू साधू. म्हणजे आपण जे काही चुकीचे वर्तन करतो ते दुःखाचं एक कारण आहे. समाजामध्ये सामंजस्याने काम करत नाही आपण दैनंदिन जीवनामध्ये, ते दुःखाचं दुसरा कारण आहे. आणि या रस्त्यात समाज सर्वात जास्त जे थांबवण्याचा प्रयत्न करतात ते 10 आसोज आहे. हे सर्व सिद्धांत समजल्यानंतर त्याने हा मध्यम मार्ग, गोल्डन मीन स्वीकार केला. गौतम बुद्धांचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने स्वीकार केला. बुद्धिप्रमाण्यवाद होता तो, आणि तोच आपली राज्यघटना आहे. बुद्धिप्रमाण्यवादी आहे, विज्ञानवादी आहे, बुद्धिप्रमाण्यवादी आहे, सायंटिफिक आहे ज्याला सांगतात आपण. सायंटिफिक टेम्पर जे भारतीय राज्यघटनेमध्ये लिहिले आहे ते आहे. तथागत गौतम बुद्ध पण सांगतात, मी काही गोष्ट सांगतो त्यामुळे तुम्ही स्वीकार करू नका. तो गोष्ट तुमचे बुद्धीला पटतो तेव्हाच त्याचा स्वीकार करावा. आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की माझा मन मोकळा आहे पण रिकामा नाही, हे लक्षात असू द्या. मोकळा तेव्हाच असतो जेव्हा तुमच्याकडे ज्ञान असतो, तुम्ही वाचन केलेले असतात, तुम्ही बहुश्रुत आणि बहुपठित असतात, तेव्हाच तुमचं मन मोकळा असतो. नाहीतर मन संकीर्ण होऊन जातात. देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगतात, जे लोक समाजाचे निर्माण करण्याचं काम करतात, कामगार वर्ग, श्रमिक वर्ग, त्यांना आपण सर्वात या वर्ण व्यवस्थेमध्ये सर्वात खाली ठेवतो. आणि तीच सर्वात मोठी चूक आहे. त्यामध्ये अशी अवस्था आहे की खालच्या मालावर राहणारा व्यक्ती वरच्या मालावरपर्यंत जाऊ शकत नाही. आणि जे लोक फक्त बौद्धिक जुगाली करतात तेच वरच्या मालावर असतात, जे श्रम करत नाही, जे मेहनत करत नाही. तर हे अत्यंत चुकीची व्यवस्था आहे आणि त्यामुळे भारताची दुरावस्था झालेली होती. हे आवश्यक आहे. आपल्या देशाचे एक राष्ट्रकवी होते रामधारी सिद्दीकर. त्याने रश्मी रथीमध्ये खूप सुंदर लिहिलेले आहे. जेव्हा द्रोणाचार्य आणि कृपाचार्य कर्णला चुनौती देतात की तुम्ही जे कर्तव्य दाखवायला, तुम्ही जे पांडवांपेक्षा जास्त चांगली कामगिरी दाखवण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात आणि दाखवत आहात, तुमचं नामधाम आणि जाती काय आहे सांगा. तेव्हा कर्णने उत्तर दिला, जाति हायरी जाति, अधम जातियों से थर थर कांपते हैं तुम्हारे प्राण, छल से मांग लिया करते हो अंगूठे का दान. जाति हो तुम मेरे भुजबल से, रवि समान दीप्त ललाट और कवच कुंडल से. क्षत्रिय वही है भरी हो जिसमें निर्भयता की आग, और ब्राह्मण वही है वो जिसमें तप त्याग, वो जिसमें ज्ञान. अर्जुन बड़ा वीर क्षत्रिय तो वह आगे आवे, क्षत्रित्व का तेज जरा वो मुझको भी तो दिखलावे.
अभी छीन उस राजपुत्र के कर से तीर कमान, अपनी महाजाति की दूंगा मैं उसको पहचान। जर तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे कला आहे, तुमच्याकडे कर्तव्य आहे, तुम्हाला कोणी कमी लेखू शकत नाही. नो वन कॅन मेक यू फील इन्फिरियर विदाउट युअर कन्सेंट. तुमची संमतीशिवाय तुम्हाला कमी कोणी आखू शकत नाही. तुम्हाला कोणी वापरू नये. हे तुमचं धोरण असलं पाहिजे. तुमचं धोरण असलं पाहिजे की देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रज्ञासूर्य सांगतो आपण. त्याने त्रिरत्न दिलेले आहे. त्यामध्ये करुणा, अनिवार्यता, अनिश्चित आहे. चरित्र आहे आणि ज्ञान आहे. ज्ञानशील आणि खरं. एक कवीची पंक्ती मला आठवतात. कि अंगारों को पूरा हक है जलने और जलाने का. अंगारों को पूरा हक है जलने और जलाने का. बेशक आग लगाओ यारो अमावस के अंधेरे में, देखो आग लगा मत देना पूनम के पकवाड़े. देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने एक अद्भुत रत्न, वैज्ञानिक आणि बुद्धिप्रमाणवादी राज्यघटना आपल्याला बनवून दिलेली आहे. त्यामध्ये न्याय आहे, समता आहे, बंधुत्व आहे, सर्व धर्मांचं सार आहे. त्यामध्ये बुद्धिप्रमाण्यवाद आहे. आणि त्याचं जर आपण पालन केले तर खरं अनुसरणाने, खरं अर्थाने आपण देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला खरी श्रद्धांजली देणार आहोत. बरेच लोक ही गोष्ट करत आहेत, पण आणखीन बरेच काही करायचं आहे. फक्त त्यांचं नाव घेऊन चालणार नाही, त्यांचा वारसा घेऊन पुढे जावं लागेल. तो वारसा आहे ज्ञानाचा, तो वारसा आहे बुद्धिप्रमाण्यवादचा, तो वारसा आहे संवैधानिकतेचा, संवैधानिक राष्ट्रीयताचा. आणि तो वारसा घेऊन आपण पुढे जाऊया असं अभिष्यंतन करतो. आणि त्यांना त्रिवार नमन करतो कि जो अजर अमर अव्यक्त रूप अविकार अनग अक्षर अणु, जिस दिव्य ज्योति से रवि मयंक शोभित करते नवनील अंक, उस दिव्य ज्योति को बार बार नतमस्तक करता नमस्कार. क्या धन्यवाद सर. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे अधिकारी झालो